हरे कृष्ण सर्वांना. इस्कॉन श्री श्री राधा गोविंद मंदिर कुलेचे अध्यक्ष नामनिष्ठा दास प्रभू यांनी सुरू केलेल्या 18 दिवसात भगवद्गीता समजून घ्या या अध्ययन वर्गामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आजपासून आपण भगवद्गीताचा दुसरा जो टप्पा आहे ती योग ते कसं करायचं त्याच्यावरती 6 दिवस आपण अभ्यास करणार आहोत. त्यापूर्वी मंगलाचरणी मग आजच्या अभ्यासावरती सुरुवात करूया. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्री वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं सगण रघुनाथं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देव श्री राधा कृष्ण पादान् सगण लिता श्री शान्तान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधकांत नमस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी कृष्ण भानु सुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. शिला प्रभुपाद की जय. श्रीमद भगवत गीता की जय. सदगुरुदेव की जय. नमो विष्णु पदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमती जय पताका स्वामी नाम. नमो आचार्य पदाय निताय कृपा प्रदाय ते गौरी कथा दामोदय नग ग्राम तारे. नमो विष्णु पदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमती भक्ति वेदांत स्वामी. नमस्ते सरस्वती देवी गौरवाणी प्रचारि निर्विश शून्यवादी पाश्चात्य देश तारिणी. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण सर्वांना पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या अध्यात्म वर्गामध्ये. आज आपण 7वी अध्यायाचा अभ्यास करणार आहोत. हे श्री राधा गोविंद मंदिर कुलेचे हे आर्चविग्रह श्री राधा गोविंद यांना मी साष्टांग दंडवत प्रणाम करतो. त्यांचा आशीर्वाद घेऊन आज अध्ययन वर्ग सुरू करतो. इस्कॉनचे संस्थापक आहेत श्रीला प्रभुपाद यांनाही साष्टांग दंडवत प्रणाम करून त्यांचा आशीर्वाद जय पताका स्वामी गुरु महाराज यांना मी साष्टांग दंडवत प्रणाम करून त्यांचा आशीर्वाद. नावानी श्रद्धास प्रभू यांनी हा अध्ययन वर्ग सुरू केला त्यांना मी साष्टांग दंडवत प्रणाम. अनेक कृष्ण भक्त आहे ज्यांनी वेगवेगळ्या सेवा करतात त्यांना माझा सादर नमस्कार. तर काल आपण 6व्या अध्यायामध्ये काय काय अभ्यास केला तर ते 5 टप्प्यामध्ये आपण अभ्यास केला. त्याच्यात अष्टांग योगात प्रगती करणे जसं 8 टप्पे आहे. अष्टांग योगात अभ्यासचे टप्पे मनाला संयमित करणे कारण आपला मन आपला सर्वात मोठा मित्र आणि शत्रू आहे. अयशस्वी योगांचे गंतव्य असतात. जर तुम्ही खूपच चांगलं असं 2-3 टप्पे जर पार केलं तर तुम्ही कुठल्या चांगल्या कुटुंबामध्ये नाहीतर तुम्ही स्वर्गामध्ये प्राप्त करू शकता. भक्ती योगी ही सर्वोच्च योग आहे. तर आजपासून आपण भक्ती योग ही ह्या टप्प्याची आजपासून आपण सुरुवात करूया. तर आज आपण 7व्या अध्यायामध्ये काय काय अभ्यास करणार तर कृष्णाबद्दल ज्ञानाचा महिमा भगवान कृष्णाच्या शक्तीचे ज्ञान भगवान श्रीकृष्णाला शरण जाणे देवपूजा आणि व्यक्तिवाद ब्रह्मातून भक्तीकडे. त्याच्या अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग म्हणजे परमात्माचे ज्ञान. ज्ञान विज्ञान म्हणजे असं आपण सायन्स म्हणतो पण इथे विज्ञान म्हणजे जे विशिष्ट ज्ञान आहे त्याला विज्ञान म्हणतात. श्री भगवान उवाच मय्यासक्त मनः पार्थ योगं युजन्नमादाश्रयः असंशय समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु. श्री भगवान मला हे पार्थ माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होऊन योग्य योगाभ्यासद्वारा माझ्यावर मन आसक्त करून तू मला पूर्णपणे निसंदेह कसा जाणू शकतो ते आता आहे. तर आता भगवंत आपल्याला त्यांचा आपण कसे पूर्णपणे युक्त होऊन म्हणजे योग्य योग्य अभ्यासाद्वारा तर आपण योगा आपण केला अभ्यास केला तर आता भगवान काय म्हणतो योगाभ्यासद्वारा तर आपण हे जे 8 टप्पे होते आपण अष्टांग योगाचा अभ्यास केला त्याच्यावरती मनावरती नियंत्रण कसं करायचं त्याच्यावरती आपण अभ्यास केला. तर आता भगवान म्हणतात की योग्य अभ्यासाद्वारा तू मला पूर्णपणे पूर्णपणे निसंदेह कसा जाणू शकते कारण आपण भगवद्गीतेचा आपण जेव्हा अध्ययन वर्ग सुरू केला होता तेव्हा आपण 5 गोष्टीचे अभ्यास करणं पहिला कुठला होता तर ईश्वर. तर ईश्वर म्हणजे कोण आहे भगवंत कोण आहे
तर आता ते कोण आहे? कारण आपण आता भक्ती करायची आहे, भगवान श्रीकृष्णाची भक्ती करायची, ती कशी करायची ते जाणून घ्यायचं खूपच गरजेचं आहे. तेव्हाच आपण निस्संदेह आपण त्याची भक्ती करू शकतील. आणि ते कशी करायची त्याच्यावरती आता भगवान आपल्याला अ, ज्ञान देणार. तर पुढे भगवान म्हणतात, प्रत्यक्ष ज्ञान आणि दिव्य ज्ञान हे दोन प्रकारचे ज्ञान मी तुला पूर्णपणे सांगते, जे जाणल्यानंतर तुला आणखीन काही जाण्याची शिल्लक राहणार नाही. दिव्य ज्ञान आणि हे प्रत्यक्ष ज्ञान हे आता भगवंत अर्जुनला देणार आहे. ते आता आपण अभ्यास करूया. पुढे भगवान म्हणतात, मनुष्याणाम शस्त्रेषु कश्चिन दताति सिद्धये यत्तामपि सिद्धानाम कश्चिन नमा वेति तत्वत. सहस्त्रावधी मनुष्यापैकी एखादा सिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो आणि सिद्धी प्राप्त करणारा त्या मनुष्यापैकी एखादाच मला तत्वता जाणतो. तर इथे चित्रामध्ये खूपच चांगलं असे उदाहरण दिलेले आहे. तर आपण ज्या शहरामध्ये किंवा गावामध्ये तुम्ही जिकडे राहत असेल तिकडे जवळजवळ नोव्हेंबर ते मार्च पर्यंत वेगवेगळ्या अ, अ, शहरामध्ये आणि गावामध्ये आता मॅरेथॉनचे आयोजन करतात. तर मॅरेथॉन मध्ये काय होतं, तर ते सहस्त्र म्हणजे हजार लोक जे आहेत ते त्याच्यासाठी रजिस्ट्रेशन करतात. सकाळी तुम्ही पहिल्या चित्रामध्ये बघू शकता, जेव्हा सकाळी 5:30 ते 6 वाजता जेव्हा मॅरेथॉन सुरू व्हायची असते, तेव्हा हजारो लोक तिकडे जमा होतात. थोडे काय करतात, थोडे सेल्फी घेतात, आपल्या मित्रासोबत येतात, ते फोटो करतात, सोशल मीडियावरती टाकतात. आणि हा मॅरेथॉन सुरुवात होते. त्याचे त्याचे वेगवेगळे टप्पे असतात. 5 किलोमीटर, 10 किलोमीटर, 21 किलोमीटर आणि 42 असे फुल मॅरेथॉन, हाफ मॅरेथॉन असतात. तर इथे काय भगवान म्हणतात की सहस्त्रावधी मनुष्यापैकी एखादा सिद्धी प्राप्त करू शकतात. तर थोडे जे इथे हजार सहस्त्र विधीचे लोक जमा झालेले आहेत, त्याच्यात थोडे 5 किलोमीटर धावून पूर्ण करतात, थोडे 10, थोडे 21 आणि फक्त एकच व्यक्ती तो मला प्राप्त करू शकतात. तसं काय तर जो पोडियम फिनिशर असतात, म्हणजे जो पहिला येतो तो फक्त एकच असतं, सर्व येत नाही. तर भगवान त्या या श्लोकेद्वारा आणि या चित्राद्वारा आपल्याला हे समजायचं आहे की अनेक प्रयत्न करतात. जसं आपण पहिल्या दिवशी 9 भक्त होते, आज आपण फक्त 3 आहेत. म्हणजे अनेक लोकांनी आता माताजीने मला सांगितलं होतं की जवळजवळ 35-40 लोकांनी रजिस्ट्रेशन केलं होतं. पण वर्गामध्ये किती आले? 9. आणि आता किती शिल्लक राहिले? तर 3. तर अनेक प्रयत्न करतात, परंतु फक्त एखादाच मला तत्वता जाणू शकतो, असं या श्लोकेद्वारा आपण समजून घेऊया. भूमिरापो नलो वायुं खनं मनो बुद्धिरेव च अहंकार इति यं मे विद्ना प्रकृतस्तथा. पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार या 8 मध्ये भिन्न प्रकृती शक्ती आहे. तर ही शक्ती आपल्या शरीरामध्ये कुठे कुठे आहे? तर पृथ्वी म्हणजे जे पंचतत्व आपण म्हणतो, पंचतत्व आपण जेव्हा कोणाचं अ, मृत्यू होतो तेव्हा काय म्हणतात की ते पंचतत्वामध्ये विलीन झाले. तर पंचतत्व काय आहे? तर हे पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश. तर पृथ्वी म्हणजे आपल्यामध्ये जे हाडं आहेत त्याला ते पृथ्वी तत्व आहे. हाड आहे, मांस आहे, ते आपले पृथ्वी तत्व आहे. पाणी म्हणजे आपल्यामध्ये जे रक्त आहे, आणखीन आपलं जे शरीर आहे त्याच्यामध्ये 70% असं पाणी म्हटलेले गेले आहे. अग्नी म्हणजे हे जठराग्नी, म्हणजे जे आपल्यामध्ये पोट आहे ज्याच्यामुळे आपल्याला भूक लागते, आपली पाचन शक्ती होते, ते अग्नी आहे. नंतर आपण जे श्वास घेतो ते वायू आहे. हे आकाश तत्व म्हणजे काय? आपले आपल्या शरीरामध्ये ज्यामध्ये खोल असतात, जसं आपल्या लंग्स आहेत, ते त्याच्यामध्ये जे खोल असतात त्याला आकाश तत्व म्हटलेले आहे. आपले 2 हाड आहेत त्याच्यामध्ये पण खोल असतात, तिकडे जे तत्व आहे त्याला आकाश म्हणतात. नंतर मी तुम्हाला तिसऱ्या चौथ्या दिवशी आपण अभ्यास केला होता की आपलं जो शरीर आहे ते 3 प्रकारचे आहे. जसं स्थूल शरीर आहे, स्थूल शरीर कुठलं आहे? तर पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश बनलेले आहे. आणि सूक्ष्म शरीर आहे तो मन, बुद्धी आणि अहंकार, आणि आणि आपला जो तिसरा शरीर आहे तो आत्मा आहे. म्हणजे ही भगवंताची दोन ही अ, भगवंताची ही 8 भिन्न प्रकृती आहे. आणि त्याच्यामध्ये हा आपला शरीर बनलेला आहे असं भगवंतानी सांगितलेलं आहे. तर ही जे तत्व आहे ते ते भगवंताची शक्ती आहे. आणि या चित्रामध्ये ते ते दिलेलं आहे.
पुढे भगवान म्हणते, हे महाबाहो अर्जुना, या व्यतिरिक्त माझी आणखीन एक श्रेष्ठ परा प्रकृती आहे, ज्याच्यामध्ये जीवांचा समावेश होतो. हे जीव कनिष्ठ भौतिक प्रकृती साधनाचा उपभोग घेतात. तर आपण शुद्ध भक्त नाही, आपण कोण आहे, तर सर्व कनिष्ठ आहे. हे सर्व 84 लक्ष योनी आहे. हे सर्व काय आहे, ते भगवंताची पराशक्ती आहे, ज्याच्यामध्ये जीवामध्ये ज्याच्यामध्ये सर्व जीवाचा समावेश होतो. तू, मी, प्राणी, हे सर्व काय आहे, भगवंताची पराशक्ती आहे. आणि हे भगवंताची कनिष्ठ भौतिक प्रकृती आहे. आणि हे साधनाचा उपयोग, कारण आपण भौतिक जगामध्ये येतात तर काय आपण करतात, तर हे जे इंद्रिय विषयाची जी वस्तू आहे, जसं आहार, निद्रा, भय आणि मैथुन, हे चारच वस्तू आपल्यामध्ये आणि प्राणीमध्ये हे चारच गोष्टी असतात. परंतु जसं पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या श्लोकामध्ये आपण अभ्यास केला की अनेक व्यक्ती प्रयत्न करतात. तर सर्व काही जसं मी आपला जो अध्ययन वर्ग आहे त्याचंही तुम्हाला उदाहरण दिलं की अनेक प्रयत्न करतात, परंतु जे सर्व लोक आहेत ते तिकडे पोहोचू शकत, भगवंताकडे पोहोचू शकत नाही. म्हणून हे सर्व काय आहे, ते भौतिक प्रकृतीच्या साधनाचा ते उपभोग घेतात. म्हणून त्यांचं परत परत हे जन्ममृत्यू जरा व्याधी चक्राचा चक्र चालूच असतं, असं या श्लोकेद्वारा आपल्याला भगवंतांनी सांगायचा प्रयत्न केलेला आहे. पुढे भगवान म्हणतो की सर्व सृष्टी प्राणी मात्रांचा उगम या दोन शक्तीमध्ये होतो. या जगामध्ये जे काही भौतिक आणि आध्यात्मिक आहे यांचा उत्पत्ती करता आणि प्रलयकर्ता मीच आहे, हे निश्चितपणे जाण. तर भगवंत, तुम्ही चित्रामध्ये बघू शकता, जेव्हा भगवंत श्वास सोडतात, तर तेव्हा अनेक सृष्टीची निर्मिती होते, तुम्ही इथे चित्रामध्ये बघू शकता. आणि जेव्हा ते श्वास आतमध्ये घेतात तेव्हा प्रलय होते, म्हणजे सृष्टीचा विनाश होतो. तर जेव्हा भगवंतानी हे जे वरती तुम्ही चित्रामध्ये बघू शकता, तर भगवान कोण आहे, तर हे सर्वोच्च असतात. आपण 5व्या अध्यायामध्ये आपण अभ्यास केला होता की जे काय आपण करतात ते भगवंताला प्रित्यार्पणे जेव्हा आपण करतात, तेव्हा ते आपले शुभचिंतक, आपले हितकारी होऊन जातात. तर जेव्हा भगवंताचं वितरण झालं, तेव्हा भगवान श्रीकृष्णाचं वितरण झालं, पहिला ते महातत्व म्हणजे महाविष्णू म्हणून ज्याला आपण कारणोदक्ष आहे, म्हणजे कुठल्याही गोष्टी जर घडायची असतात त्याच्यासाठी एक कारण, एक निमित्त पाहिजे, म्हणून तो कारणोदक्ष विष्णू जे सृष्टीची निर्मिती करत आहे. नंतर आता सर्व जे अ, सृष्टीची निर्मिती झाली, तर आता सर्व भौतिक वस्तू जे आपल्याला इंद्रियभोगाची वस्तू आहे ते पाहिजे, तर त्याच्यासाठी बीज पाहिजे. तर बीज कोण करतात, तर हे गर्भोदक्ष आहे विष्णू, कारण मी तुम्ही हे सर्व गर्भामुळे या पृथ्वीवरती आले. तर गर्भ गर्भ जे आहे त्याच्यासाठी आता जीव पाहिजे, तेव्हा त्याच्यामध्ये चेतना येणार. तर ते हे सर्व काय आहे, तर सर्व आपल्या हृदयामध्ये तो शिरोदक्षा विष्णू म्हणून आपल्या शरीरामध्ये शिरतो. तर भगवान काय म्हणतात की सर्व सृष्टी प्राणी मात्र गम या दोन शक्तीमध्ये होते. या जगात जे काही भौतिक आणि आध्यात्मिक, भौतिक म्हणजे हे जे प्राकृतिक गुण आहे ते भौतिक आहे, आणि आध्यात्मिक म्हणजे जे काय आपण भगवानची भक्ती कर, हे यांच्या उत्पत्ती का प्रलेखता मीच आहे, निश्चितपणे जात असं या श्लोकामध्ये सांगत. पुढे भगवान म्हणतात, काय सांगतात की हे धनंजया, धनंजया म्हणजे एका वेळी जेव्हा महाराज युधिष्ठिराने एक यज्ञ करायचा होता, तर तेव्हा त्यांना पैशाची गरज पडली. तर ते हे सर्व अर्जुनाने गोळा केला होता, सर्व इकडे वेगवेगळ्या राजाकडे जाऊन, म्हणून त्याचं नाव धनंजया ही आहे. माझ्याकडून श्रेष्ठ असे दुसरे कोणताही तत्व नाही. दोऱ्यात ओरवलेल्या मर्या म्हणण्याप्रमाणे सर्व काही माझ्यामध्ये अशीच असतं. तर आपण ज्यांचं लग्न वगैरे झालेलं असतं, नाहीतर तुम्ही जर एक माळा आपल्या गळ्यामध्ये टाकता, त्याच्यामध्ये काय असतात, तर माळा आपल्याला खूप छान वाटते. जसं आपण डायमंड सेट आहे की आणखी मोतीचा आहे, हे सर्व आपल्याला दिसतं, पण त्याच्यामध्ये काय आहे, ते त्याचा जो दोरा आहे तो आपल्याला दिसत नाही. हा दोरा कोण आहे, तर हे भगवंत आहे, ज्याच्यावरती सर्व अवलंबलेले आहे. तर इथे या दोन श्लोकाद्वारा भगवंत आपली शक्ती काय आहे ते इथे आपल्याला सांगितलेली आहे. रसोहमप्सु कौन्तेय प्रभास्मि सूर्य शशि सूर्ययोः प्रणव सर्ववेदेषु शब्दखे पुरुषं नुषु. हे कौन्तेय, पाण्यामधले रस मी आहे, चंद्र आणि सूर्याचा प्रकाश मी आहे, वेदाधिक मंत्रामधली ओंकार मी आहे, आकाशातले शब्द मी, आणि मनुष्यामध्ये सामर्थ्य मी आहे. तर जेव्हा आपल्याला ताण लागते, तर आपल्याला कितीही चांगलं आपल्याला कोल्ड्रिंक दिलं तरी आपलं जे ताण ती पूर्ण होत नाही. तर भगवान काय म्हणतात, पाण्यामधला रस कोण आहे, तर मी आहे. चंद्र आणि सूर्याचा प्रकाश, कारण हे सर्व कुठून तरी शक्ती प्रकाश येत आलीच असे,
म्हणून भगवान काय म्हणतात, सूर्य आणि प्रकाश पण मीच आहे. वेदांतिक सूत्रामध्ये ओंकार, जसं मी आता सुरुवातीला जेव्हा वर्ग सुरू करतो तेव्हा मी म्हणतो की ओम अज्ञानतिमिरंध, ओम हे भगवान विष्णू आहे. आपण पुढे त्याचा अभ्यास करणार आहोत की ओम म्हणजे काय आहे. तर हे वैदिक मंत्रामध्ये ओंकार भगवान श्रीकृष्ण आहे. आकाशले शब्द मी आहे आणि मनुष्यामध्ये सामर्थ्य. सामर्थ्य म्हणजे तुमच्यामध्ये जे काही सामर्थ्य आहे, तुमच्यामध्ये जे काही बल आहे, बुद्धी आहे, हे सर्व भगवंतानीच तुम्हाला दिलेलं आहे. कारण आपण तुम्ही जर भौतिक जगाचं आपण आता उदाहरण घेतलं तर आपण अभ्यास करतात तेव्हा एका वर्गामध्ये जवळजवळ 40-50 मुलं असतात शिकायला. तर सर्वांना एक जे शिक्षिका आहे ते एक सारखंच त्यांना ज्ञान देतात, पण परंतु कुठे एकच ते दोनच असे जे मुलं असतात ते खूपच चांगलं अभ्यास करतात आणि त्याने चांगले गुण मिळतात. म्हणजे त्यांच्यामध्ये जो सामर्थ्य कोण आहे, तर भगवंत आहे, असं या श्लोकेद्वारे भगवंत आपल्याला सांगतात. तर आता भगवान कोण कोण आहे, कशामध्ये असतात ते आता आपण अभ्यास करू. तर प्राणीमध्ये जो चव आहे तो भगवान श्रीकृष्ण आहे. चंद्र आणि सूर्याचा प्रकाश भगवंत आहे. वेदांत मंत्रामध्ये ओम भगवंत आहे. आकाशमध्ये शब्द आहे. मनुष्यामध्ये ते सामर्थ्य आहे. पृथ्वीमध्ये ते सुगंध आहे. जसं आपण पाऊस पडला की काय एकदम सुगंध येते. नाहीतर आपल्या शरीरामध्ये जेव्हा आपला आता गरमी आहे तर आपल्यामध्ये एक घाण वास येतो, त्याच्यासाठी आपल्याला परफ्यूम वगैरे लावावं लागतं. जेव्हा पृथ्वीवरती जेव्हा पाणी पडतं तेव्हा एक सुगंध आहे, ती काय आहे? भगवंताची शक्ती आहे. आग मध्ये उष्णता आहे. सर्व जीवामध्ये जीवन शक्ती आहे. सर्व तपस्यांचे ते तप आहे. अस्तित्वातले सर्व वस्तूंवरचे बीज आहे. तर बीज कशासाठी इथे दिलेलं आहे? कारण आपण आपल्या कुटुंबामध्ये आणि आपल्या नातेवाईकमध्येही तुम्ही बघितलं असेल की असे काही युगल आहे ज्यांचं लग्न झालेलं आहे पण कुठेतरी त्यांच्याकडे बाळा होत नाही. त्याचं कारण काय आहे? तर भगवंत अस्तित्वातले सर्व वस्तू बीज आहे. जोपर्यंत भगवान बीज देत नाही तोपर्यंत कोणाच्या घरी मुलं बाळ होत नाही, असं भगवान तिथे या श्लोकाद्वारे आपल्याला सांगतात की ही जी शक्ती आहे बीज द्या प्रदान करायची, ही भगवंताकडे आहे. बुद्धिमानाची बुद्धिमत्ता भगवंत आहे. शक्तिमानामध्ये शक्ती आहे. बलवानाचे बल आहे. आणि धार्मिक तत्वाचे विरुद्ध नाही असा लैंगिक जीवन, हे भगवंताची वेगवेगळे शक्ती आहे. पुढे भगवान म्हणतात की सात्विक, राजसिक आणि तामसिक हे सर्व भाव माझ्या शक्तीनेच अभिव्यक्त होतात. एका दृष्टीने मी सर्व काही आहे परंतु मी स्वतंत्र आहे. मी प्राकृतिक गुणाच्या अधीन आहे तर तेच माझ्या अधीन आहे. तर भगवान तिथे या श्लोकाद्वारे आपल्याला जे तीन प्राकृतिक गुण आहेत, जे सात्विक, राजसिक आणि तामसिक, हे काय आहे? भगवंताची शक्ती आहे. आणि ते गुणाद्वारा आपण वेगवेगळ्या कर्म करतो आणि वेगवेगळ्या कर्मामुळे आपण त्याच्यामध्ये बांधलं जातो. पण भगवान काय म्हणते? एका दृष्टीने मी सर्व काही आहे परंतु मी स्वतंत्र आहे. कारण ही शक्ती भगवंतांनी दिलेली आहे आणि ते स्वतंत्र आहे. ते प्राकृतिक गुणाच्या अधीन आहे. उलट तेच माझ्या अधीन आहे. म्हणजे ही जी तीन प्रकृती आहे ही भगवंताच्या अधीन आहे. पुढे भगवान म्हणतं की त्या त्रिगुणांनी जसं सात्विक, राजसिक, तामसिक मोहित झाल्यामुळे ते संपूर्ण जग त्रिगुणातीत आणि अविनाशी आहे, माझे स्वरूप जाणू शकत नाही. जोपर्यंत आपण या त्रिगुणामध्ये बांधलेले जातो तोपर्यंत आपण भगवंताचं स्वरूप जाणू शकत नाही. त्याच्यासाठी आपल्याला शुद्ध सात्विक गुणामध्ये यावं लागेल, तेव्हाच आपण भगवान कोण आहे ते आपण जाणू शकणार. असं या दोन श्लोकेद्वारा भगवंत आपल्याला सांगतात त्यांची शक्तीद्वारा. शक्ती काय आहे ती. देवी होषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव प्रपद्यन्ते माया मेता तरंती ते. तीन प्राकृतिक गुणांनी युक्त असलेली माझी देवी माया शक्ती हे अतिशय दुस्तर आहे, परंतु जे मला शरणेल आले आहेत ते मायाला सहजपणे तरुण पलीकडे जातात. जसं आपण गेल्या श्लोकामध्ये बघितलं की भगवंताची जी शक्ती आहे राजसिक, तामसिक आणि सात्विक गुण आहे, तर हे सर्व काय आहे ते ते आपल्याला भोगायची खूप इच्छा उत्पन्न करते. ते इच्छा उत्पन्नामुळे काय करतात, तर आपण त्यामध्ये बांधलेले जातात. म्हणून आपण ह्या भौतिक जगामध्ये परत परत अ, अ, जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये आपण फिरत राहतात. तर भगवान काय म्हणतात की तीन प्रकृती गुणाची युक्त असली माझी माया शक्ती, देवी माया शक्ती आहे. माया शक्तीमुळे आपण वेगवेगळ्या कर्म करतात. परंतु जे मला शरण येतात, जसं अर्जुन, आपण दुसऱ्या अध्यायामध्ये आपण श्लोक घेतला होता की कार्पण्य दोष पहत पुच्छामि त्वं सर्वधम यच्छ्रेयश्च निश्चितम ब्रूहि शिष्यस्तेहम.
जोपर्यंत आपण भगवंताला शरण अर्जुन जोपर्यंत भगवंताला शरणीला गेला नाही, तोपर्यंत भगवंताने त्याला ज्ञान दिलेलं नाही. आपण पाचव्या चौथ्या अध्यायमध्ये आपण अभ्यास केला होता की जेव्हा भगवंतानी कंसचा वध केला, तर भगवंतानी ते सिंहासन नाही घेतला. भगवंतानी काय घेतलं तर ज्ञान घेतलं. ते आपल्या गुरु च्या शरणीला गेला. तसं इथे भगवान म्हणतात की तीन प्राकृतिक गुण हे खूपच अतिशय दुस्तर आहे, म्हणजे त्याच्या पलीकडे जायचं खूप दुस्तर आहे. परंतु जेव्हा भगवंताला आपण शरणी जातात, तेव्हा ते सहजपणे ते सहजपणे आपल्याला पलीकडे घेऊन जातात. इथे चित्रामध्ये दिलेलं आहे, हा जो तीन गुणी माया आहे ती काय एक मोठा भवसागर आहे. जसे एका मोठा जलदूत असा सारखा जर कुठेतरी पडला आणि त्याला जर वाचवायचं आहे, तर जर आपण भगवंताला शरणला गेले, तर भगवान आपल्या वाहन गरुडावर येऊन आपल्याला ते घेऊन जाऊ शकतात. जोपर्यंत आपण भगवंताला शरणला जात नाही, तोपर्यंत आपल्याला भगवंत त्यांच्याकडे घेऊन जाणार नाही, असे या श्लोकेद्वारा भगवंत आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. पुढे भगवान म्हणतात, न मातुस्फूर्तिनो मूढा प्रपदन्ते नराधमः मायाया प्रपद ज्ञानम असुरम भावमाश्रितः. जे अत्यंत मूर्ख आणि दृष्ट आहे, नराधम आहे, त्यांचे ज्ञान मायामुळे नष्ट झालेले आहे, आणि जे असुरांची नास्तिक प्रकृती धारण करतात ते मला शरण येत नाही. तर इथे भगवंत आपल्याला आता वेगवेगळे लोक जे भगवंताला शरणेले, जे चार प्रकारचे लोक आहेत जे भगवंताला शरणेले येतात, जसं गेल्या श्लोकामध्ये सांगितलं की त्रिगुणी माया आहे ती अतिशय दुष्कर आहे, म्हणून त्याच्या शरणे जातात. पण जे भगवंताला शरणेले जातात ते निश्चितपणे त्यांच्याकडे जाऊ शकतात. तर हे जे चार प्रकारचे जे ज्याला आपण दुष्कृतीनं म्हणतात, जे भगवंताला शरणे जातात ते कोण आहे? तर अत्यंत मूर्ख, दृष्ट, नराधम आणि असुरी नास्तिक प्रकृती जे लोक आहेत, ते भगवंताला शरणले जात नाही. ते कोण आहे ते आता आपण पुढे अभ्यास करूया. तर येथे चित्रामध्ये आपल्याला तीन वेगवेगळ्याचं उदाहरण दिलेलं आहे. ते हे कोण आहे? तर हे पहिल्या चित्रामध्ये एका गाढव आहे, त्याच्यावरती किती वजन त्याने लावलेलं आहे. तो हा कोण आहे वरती बसलेला आता मूर्ख आहे. त्याच्या स्वतःचं वजन आणि ते किती द्या म्हणजे तो काय आहे, तो मूर्ख आहे. नंतर नंतर जो खालच्या चित्रामध्ये कोण आहे, तर ह्या रावण आहे. रावणनी अनेक वर्ष तपस्या केली, कारण त्यालाही अमर व्हायचं होतं, म्हणून त्यांनी शिवजीची उपासना केली, म्हणजे तोही काय असुर होता. नंतर हे जे तिसरा जे चित्रामध्ये आहे त्याच्यामध्ये जे दोन तुम्हाला जे खाली पडलेले दिसत आहेत ते कोण आहे, तर ते जगाई माधव आहे. जगाई माधव हे दोन असुर होते, आणि ते नित्यानंद प्रभूला त्यांनी खूप मारायचा प्रयत्न केला. तेव्हा चैतन्य महाप्रभूंनी त्यांना वध करायचा प्रयत्न केला. तेव्हा नित्यानंद प्रभूंनी सांगितलं की तुम्ही चैतन्य महाप्रभू इथे फक्त हरिनाम संकीर्तनचं तुम्हाला हे करायचं आहे, प्रचार करायचा, तर तुम्ही याचा वध करू नका. म्हणजे हे जे नराधम आहे ते भगवंताला कधी शरणीला येत नाही, असुर आहे. आणि जे मूर्ख आहे, ते हे जे चार प्रकारचे लोक आहेत ते भगवंताला शरण, त्याला दुष्कृतीनं म्हणतात. तर आता कोण आहे हे, बाकीचे कोण आहे जे भगवंताला शरण येतात, ते आता आपण पुढे अभ्यास करू. पुढे भगवान म्हणतात, चतुर्विधा भजन्ति माम जनना सुकृतिनोऽर्जुन आर्थो जिज्ञासु सुरार्थार्थी ज्ञानी च भारतवर्षभ. हे भरत श्रेष्ठ अर्जुना, चार प्रकारचे पुण्यात्मा माझी भक्ती करून लागतात, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. म्हणजे हे कोण आहे? अर्थात म्हणजे जे संकटामध्ये भगवंताला याद करते. अर्थार्थी म्हणजे ज्यांना पैशाची गरज आहे, राज्य भोगायचे आहे, ते अर्थार्थी. जिज्ञासू म्हणजे ज्याने भगवान कोण आहे त्यांची त्यांच्यावर त्यांनी वेगवेगळे प्रश्न करतात, ते जिज्ञासू आहे. ज्ञानी म्हणजे ऋषी आहे वेगवेगळे, ज्यांना ज्ञान आहे भगवान कोण आहे. हे चार प्रकारचे पुण्यात्मा आहे जे भगवंताला शरणी जातात. ते कोण आहे ते आता आपण पुढे अभ्यास करूया. तर इथे आपण वेगवेगळ्या चित्रामध्ये आपण हे चार चार प्रकारचे जे सुकृती आहे त्याचे आपण बघूया. तर पहिल्या चित्रामध्ये आहे तो गजेंद्र मोक्ष नावाचा एक हत्ती आहे. तो पुढाकारीमध्ये तो एका मोठा राजा होता. त्यावेळी तो जिथे राज करत होता त्यावेळी एका ऋषी त्यांचा भेट घेतात, आणि तो त्यांचं स्वागत करत नाही, कारण तो ध्यान अवस्थामध्ये बसलेला असतोय आणि त्याच्या मुखावरती खूप प्रसन्नता असते. म्हणून हा ऋषीना त्यांना राग येतो आणि तो त्यांना एक हत्तीचा असं त्यांना श्राप देतात.
परंतु त्यांना असं श्राप मिळतो की तू एका मोठ्या राज्यामध्ये, एका मोठ्या तलावामध्ये आपल्या कुटुंबासोबत तू राहू शकतात. तर तुम्हाला माहित आहे की जो पाणीचा जो पाणीमध्ये वेगवेगळ्या प्राणी असतात, त्याच्यात एक घडियाळ असतात. तर हे रोज पाण्यामध्ये जेव्हा आपल्या कुटुंबासोबत गजेंद्रमोक्ष हाती जायचा, तेव्हा तो खूप मस्ती करायचा. म्हणून हा जो घडियाळ आहे त्याला खूप राग यायचा. म्हणून तो एक दिवस असा ठरवते की याला माझा कुठेतरी याचा वध करावा लागेल. म्हणून तो त्याचा पाय पकडून त्याला आतमध्ये हळूहळू पाण्यामध्ये ओढतो. जेव्हा हाती जो आहे तो पूर्ण बुडायला होतो, तेव्हा त्याला आठवण येते की जर मी भगवंताला जर शरणेले गेले, ते माझी मुक्ती करेल. म्हणून तो जो तलाव आहे तिकडे कुठेतरी त्याला एका कमळाचं फूल भेटतं आणि तुम्ही चित्रामध्ये बघू शकता. तर ते जेव्हा भगवंताला अर्पण करतात, तर तेव्हा भगवान विष्णू आपल्या वाहनावर येऊन त्याची मुक्ती करतात. दुसऱ्या चित्रामध्ये हा महाभारतचा दिलेला आहे. तर महाभारतामध्ये एक हे तुम्हालाही माहिती असेल की जेव्हा अ, अ, द्रौपदीचं वस्त्रहरण झालं होता, तेव्हा त्याने भगवान श्री कृष्णाला शरणेला गेले. तर इथे तुम्ही चित्रामध्येही बघू शकता भगवान श्रीकृष्ण त्यांचं चीर पुरतात. तर जेव्हा ते संकटामध्ये असतात, जे गजेंद्र मोक्ष आणि अ, द्रौपदी हे जेव्हा संकटामध्ये होते, तेव्हा ते भगवंताला शरणेला गेले. म्हणून ते त्यांना भगवंतानी त्यांची मदत केली. म्हणजे सुखरीत होऊन ज्या संकटामध्ये जेव्हा भगवंताचा आपण जातात, तेव्हा ते आपल्याला मदत करतात. मग पुढे तिसरा जो चित्र आहे, ज्याच्यामध्ये एक गर्भवस्थ स्त्री आहे, ती कोण आहे? तर ती सुखदेव महाराज, की ज्याने अ, हे वेगवेगळ्या जे वेदा वेदाचं ज्ञान दिलं होतं. ते सुखदेव महाराज आहे. तर सुखदेव महाराज अनेक वर्षापर्यंत ते आईच्या गर्भामध्ये राहत होते. कारण त्यांना जेव्हा कळलं की जर बाहेर बाहेर मी भौतिक जगामध्ये आला, तर ही जी त्रिगुणी भगवंताची माया आहे ती मला पकडणार. म्हणून ते अनेक वर्ष गर्भामध्ये राहिले. जेव्हा भगवान श्री कृष्ण आले आणि त्याने सांगितलं की तू बाहेर आ, मी तुला ही माया तुला अडकणार नाही. तेव्हा ते बाहेर आले. तर जेव्हा हे तुम्ही चित्रामध्ये बघतो, तर हे जिज्ञासू आहे. त्यांना ज्ञानी होते की त्यांना ज्ञान झालं की काय अ, बाहेर झाल्यावरती काय होणार. तर हे सर्व ज्ञानी आहे. पुढे आपण हा जो चित्रामध्ये जो बसलेला आहे तो अर्जुनाचा नातू आहे. त्याला अभिमन्यूचा पुत्र परीक्षित महाराज आहे. तर जेव्हा त्याने एका सर्पाने दंश मारला, तेव्हा त्याच्याकडे फक्त 7 दिवस होते. तर ते 24 तास 7 दिवस त्याने सुखदेव महाराज इथे चित्रामध्ये जे गर्भामध्ये आहे, त्यांच्याकडे ज्ञान घेतलं. म्हणजे त्याने जिज्ञासा होती की भगवान श्रीकृष्ण कोण आहे आणि जेव्हा आपली मृत्यूची वेळ येते तेव्हा आपण काय केलं पाहिजे. म्हणून हे 7 दिवस जे ज्ञान घेतलं त्याला श्रीमद भागवतम, आपण भागवत सप्ताह म्हणून आपण वेगवेगळ्या शहरामध्ये असतात. ते कोणाकडे आली, तर ही परीक्षित महाराज जे अ, अर्जुनाचे नातू होते आणि अ, अभिमन्यूचे हे पुत्र आहेत. खालच्या चित्रामध्ये तुम्ही बघू शकता ते एक लहान मुलगा आहे. तर तो आहे ध्रुव महाराज. तर अगदी जेव्हा 4-5 वर्षाचे होते, तर तेव्हा त्यांना अ, त्यांचे जे पिता होते उत्पतन महाराज, तर त्यांना दोन पत्न्या होत्या, सुरुची आणि सुची. तर हे त्यांना अ, जी पत्नी आवडती होती त्यांच्या मुलाला ते आपल्या मांडीवरती बसायचे. तर हा जो ध्रुव महाराज होते त्यांना पण इच्छा होती की ते आपल्या मांडीवर आपल्या बाबाच्या मांडीवरती बसत. पण त्यांची जी सवत्र आई होती सुची, तर त्याने सांगितलं की तुझ्या जर मांडीवरची बसायचं असेल तर तुला दुसरा जन्म घ्यावा लागेल, माझ्या पोटाने यावं लागेल. म्हणून त्यांना खूप वाईट वाटतं. म्हणून ते घर सोडून भगवान श्री कृष्णाची भक्ती करायला जातात. ते अगदी 5 वर्षाचे असतात तेव्हा ते हे अ, अ, तप करतात आणि ते एक पायावरती उभे राहून तप करतात आणि म्हणून त्यांना भगवंत 33,000 वर्षपर्यंत त्यांना राज्य भोगायला देतात. आणि तुम्ही बघता की आपला एक ध्रुव तारा म्हणून आपल्या एका सूर्यमंडळामध्ये चंद्र मंडळामध्ये दिलेला आहे, तो हा ध्रुव महाराज आहे. तर तो कोण आहे? तर तो
हा, अर्थार्थी म्हणजे त्याला राज्य भोगवायचे असते, म्हणून त्याला ते अर्थार्थी म्हणून तोही भगवंताला शरणेला गेला. आणि तो मंत्र जो त्याने नारद मुनीने दिला होता तो ओम नमो भगवते वासुदेवाय. नंतर दुसऱ्या चित्रामध्ये, खालच्या दुसऱ्या चित्रामध्ये भगवान श्रीराम आणि हा सुग्रीव आहे. कारण सुग्रीव तो पण एक राजा होता आणि त्याचा राज्य त्याचा भाव बली तो हडप करून घेतो आणि त्याची बायको पण तो अपहरण करून घेतो. म्हणून तोही आता कोण भगवान श्रीरामचा शरणे आहे, कारण त्यालाही राज्य भोगवायची आहे, त्याला अर्थार्थी आहे. आणि शेवटच्या चित्रामध्ये हे नमेश ऋषीश वेगवेगळ्या ऋषी आहेत, त्यांनीही ज्ञान घेतलं, ज्ञानी होते, कारण त्यांना ज्ञान पाहिजे होतं भगवान श्रीकृष्ण कोण आहे. तर हे चार प्रकार जे आहे, हे आर्थी अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी, हे चार प्रकार जे लोक आहेत ते भगवंताला शरण येतात. तर तुम्हीही आता जिज्ञासू आहे काय, कारण तुम्हाला हे भगवान श्रीकृष्णाचे ज्ञान जे भगवद्गीतामध्ये दिलेले आहे ते काय आहे ते म्हणून तुम्ही आलेले आहे. तर तुम्ही आता जे चार प्रकारचे लोक आहेत जे सुकृतीनो आहे, तुम्ही त्यामध्ये येतच. पुढे भगवान म्हणतात, यापैकी जो पूर्ण ज्ञानात आहे आणि जो सदैव शुद्ध भक्ती सेवेत मग्न असतो तोच श्रेष्ठ, कारण मी त्याला खूप प्रिय आहे आणि तो मला प्रिय आहे. तर भगवान इथे म्हणतात की पूर्ण ज्ञानात म्हणजे ज्यांच्याकडे ज्ञान आहे तो सदैव शुद्ध भक्ती सेवेत मग्न असतो. कारण शुद्ध भक्ती, प्रेममय शक्ती भक्ती कोण आहे, तर ही राधाराणीने केली होती आणि शिला प्रभुपादांनी केली होती. म्हणजे ते शुद्ध भक्त होते, म्हणून त्यांना भगवान श्रीकृष्णाचा साक्षात्कार झाला. म्हणून ते मला प्रिय आहे आणि त्याला मी प्रिय आहे आणि मला ते प्रिय आहे, असं या श्लोकेद्वारा भगवान इथे स्पष्ट करतात की जोपर्यंत आपण भगवानची शुद्ध भक्ती करत नाही, तर तोपर्यंत आपल्याला भगवानकडे आपण जाऊ शकत नाही. पुढे भगवान म्हणतात की बहुनाम जन्मना मनते ज्ञानवान्मा प्रपद्यते वसुदेव सर्वमिती स महात्मा स दुर्लभ. अनेक अनेक जन्म आणि मृत्यूनंतर ज्याला वास्तविक ज्ञान होते तो मी अस्तित्वातले सर्व गोष्टीच्या कारणाचे परम कारण असल्याचे जाणून मला शरणे येतो असा महात्मा अत्यंत दुर्लभ आहे. जसं आपण पहिल्या श्लोकामध्ये आपण अभ्यास केला होता की शस्त्रविधी अनेक लोक प्रयत्न करतात, तर त्यांचं अनेक अनेक जन्म मृत्यू होतात आणि अनेक अनेक जन्म मृत्यूनंतर त्यांना वास्तविक ज्ञान होतं कोण आहे, तर भगवान कोण आहे ते सर्व गोष्टीचे कारण परम कारण असल्याचे जाणून देतं. म्हणजे ते सर्वोच्च आहे, भगवान श्रीकृष्ण सर्व शक्तिमान आहे, सर्वांचे हे शक्ती प्रदान करणं. आपण भगवंताची वेगवेगळ्या शक्ती बघितले, हे सर्व जेव्हा आपल्याला ज्ञान होतं, कारण त्याच्यासाठी आपल्याला अनेक जन्मांनी मृत्यू घ्यावा लागतात. जसं आपण मी थोड्या पूर्वी सांगितलं की आपण 30-35 लोकांनी रजिस्ट्रेशन केलं होतं, पण थोडे लोक इथे आलेले आहेत. कारण त्यांना हे वास्तविक ज्ञान नाही की भगवान श्रीकृष्ण कोण आहे. त्यांच्याकडे ज्ञान असल्यामुळे काय आहे, त्यांचे अनेक जन्म मृत्यू होणार आणि शेवटची जेव्हा त्यांना करणार तेव्हा ते हे जो 18 दिवसाचा कोर्स आहे तो पूर्ण केल्यावर भगवंताला शरणीला जाणं, असं महात्मा अत्यंत दुर्लभ आहे. म्हणजे अनेक जन्म आणि मृत्यूनंतरच तुम्ही भगवान श्रीकृष्ण कोण आहे ते जाणू शकतात आणि असा व्यक्ती अत्यंत दुर्लभ आहे, असं या श्लोकेद्वारे भगवान आपल्याला इथे सांगतात. पुढे भगवान म्हणतात, ज्यांचे ज्ञान भौतिक कामनाने हिरवलेले आहे ते अन्य देवी देवताचं सरले जातात आणि आपल्या स्वभावानुसार आराधनेच्या विशिष्ट विधी विधानाचे पालन करतात. तर हे भगवान पुढे म्हणतात की मी परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की भगवान कोण, तर शिरोदक्ष आहे विष्णू, म्हणून आपल्या प्रत्येक हृदयामध्ये स्थित आहे. जेव्हा मनुष्य विशिष्ट देवतेची उपासना करण्याची इच्छा करतो तेव्हा त्या विशिष्ट देवतेवर मी त्याची श्रद्धा दृढपणे स्थिर करतात, जेणेकरून तो त्या देवतेची उपासना करण्यात स्वतःला समर्पित करू शकतात. पुढे भगवान आपल्याला याच्यावरती आपण अभ्यास करणार. मी आणि तुम्हाला काल आणि परवाही सांगितलं होतं की ज्यांचे भौतिक कामनाने हिरवले ते अन्य देवदेवता. तर आपल्याला गेल्या श्लोकामध्ये आपण अभ्यास केला भगवान सर्वोच्च देव आहेत, त्यांच्या आपण शरणे गेल्या पाहिजे, तेव्हा ते आपल्याला जे त्रिगुणी आहे त्याच्या पलीकडे घेऊन आपल्याला त्यांच्या शरणीला जाऊ शकतात. परंतु भगवान इथे म्हणतात ज्यांचे ज्ञान भौतिक कामनाने हिरवले, म्हणजे भौतिक इच्छा आपली पूर्ण करायची असेल. जसं आपल्याला पैसे पाहिजे तर आपण काय करतात, तर कुठल्या देवीला, तर आपण देवीला शरण्या जातो. आपल्याला ज्ञान घ्यायचं तर आपण सरस्वती, आपल्याला लग्न करायचं असेल तर आपण शिव पार्वतीच्या शरणीला जातात. तर इथे भगवान म्हणतात की
ते अन्य देवता शरणले जातात आणि आपल्या स्वभावानुसार आज्ञेच्या विशिष्ट विधी विधानाचे पालन करतात. जसं प्रत्येक सोमवारी ते जातात शिवजीच्या मंदिरामध्ये जातात, तिकडे ते पाणी टाकतात, दूध वगैरे टाकतात, त्याची पूजा करतात. तसंच अशा वेगवेगळ्या देवी देवतेची आराधना करतात. पुढे भगवान म्हणतात की मी परमात्मा रूपात प्रत्येकरित्या स्थिर आहे, क्षीरोदक्षा विष्णू. जेव्हा मनुष्य विशिष्ट देवता म्हणजे आता मला लक्ष्मी पाहिजे तर मी विशिष्ट देवी देवता कोण आहे, तर लक्ष्मी आहे. नंतर सरस्वती आहे, त्यांच्या मी उपासना करतात. आणि आपण जेव्हा ज्या गोष्टीची आपल्याला गरज असते त्याच्यावरती भगवान आपल्याला विशिष्ट श्रद्धा देतात, त्याच्यावरती दृढपणे आपल्याला स्थिर करतात, जेणे करणे आपण ती तो त्या देवी देवताची उपासना करायला आपण समर्पित होऊ जातात. जसं इथे वरच्या चित्रामध्ये देवी देवता आहेत, खालच्या चित्रामध्ये आपण भौतिक जगामध्ये राहतात, आपण काय करतात, वेगवेगळ्या पक्ष आहेत, त्यांचे नेता आहेत. त्या आताच्या काळामध्ये राजा नाही तर आपण कोणाला शरण जातात, आपण वेगवेगळ्या जे पक्ष आहेत राजकारणाचे, त्यांना त्यांचे नेता आहे, नंतर जसं मुख्यमंत्री आहे, नंतर मंत्री आहे, नंतर कुठेतरी शाखा प्रमुख आहे, हे सर्वांचं आपण शरणला जातं, कारण आपण भौतिक जगाची इच्छा असतात. आणि शेवटच्या चित्रामध्ये जे भूत प्रेत आहेत, त्यांच्याही काही लोक आहेत जे अ, अ, त्यांच्यामध्ये काळा जादू वगैरे करायची इच्छा असते, ते हे सर्व काय ते भूत प्रेताचा शरणीला जातात. अमावस्या दिवशी ते वेगवेगळ्या स्मशानामध्ये ते पूजा करतात. तर हे सर्व भगवान काय म्हणतात, ज्यांची ज्या देवी देवताची मध्ये श्रद्धा असते, त्याप्रमाणे मी त्यांना श्रद्धाने दृढपणे त्यांना तिथे स्थिर करतो. असं या दोन श्लोकामध्ये भगवान आपल्याला हे ज्ञान देतात. पुढे भगवान म्हणतात अशा श्रद्धेने युक्त होऊन तो विशिष्ट देवतेची कृपा संपादन करण्यात प्रयत्न करतो आणि आपले इच्छित भोग प्राप्त करतो, परंतु वास्तवता हे लाभ केवळ मीच प्रदान करतो. हे वेगवेगळे देवी देवता त्याचा लाभ करतात, पण कुठेतरी काय हे सर्व कोण प्रदान करतात, भगवंत आहे. कारण भगवंताचे हे सर्व विस्तार आहे. भगवंत आता जसं आपण भौतिक जगामध्ये राहतो तर आपण काय करतात, तर जेव्हा आपण शाळामध्ये जातो तर शाळामध्ये एक ट्रस्टी आहे, त्याच्या खाली प्रिन्सिपल असतो, प्रिन्सिपलाच्या खाली टीचर असतात आणि वेगवेगळ्या विषयाची वेगवेगळे टीचर असतात. तर भगवंत काय म्हणतात की वेगवेगळ्या देवी देवता हे काय आहे, ते वेगवेगळ्या विषयाचे टीचर आहे. आपण वेगवेगळ्या विषयामध्ये ज्ञान घेतात, परंतु जेव्हा आपल्याला एक 1 2 3 मार्क्स जर कमी येतात, आपण काय जातात, आपल्याला ऍडमिशन वगैरे घ्यायचे तर आपण कुठे जातात, तर आपण प्रिन्सिपलाकडे जातात, आपण जे विषयाचे टीचर आहे तिकडे जात नाही. तर इथे भगवान या श्लोकेद्वारा आपल्याला हे सांगण्याचा प्रयत्न करतात की विशिष्ट देवताची कृपा संपादन करण्याचा प्रयत्न करतो आणि आपली इच्छित भोग प्राप्त, परंतु वस्त कोण आहे, लाभ हे बीज देतं. पुढे भगवान म्हणतात अल्पबुद्धी लोक देवतांची उपासना करण्यात आणि त्यांचा प्राप्त करण्यात फळे मर्यादित व अनित्य असतात. देवताचे उपासक देवलोकांना प्राप्त करतात, पण माझे भक्त अखेर माझ्या परमधामाची प्राप्त करतात. तर अल्पबुद्धी म्हणजे मी तुम्ही हे सर्व काय आहे, तर अल्पबुद्धीचे लोक आहेत, ते वेगवेगळे देवी देवता आहेत. इथे तुम्ही भगवान शिव हे सर्व आणि वेगवेगळे देव भगवान श्रीकृष्णाची उपासना करतात, तर आपण ही अल्पबुद्धीचे वेगवेगळ्या देवी देवताची उपासना करतात. आणि त्याचे फळ काय मर्यादित असतं, कारण आपण जेव्हा आपला मृत्यू होता, आपल्याला नातावाईकमध्ये कोण मृत्यू होता, आपण काय म्हणतो, तो स्वर्गामध्ये आहे. तर स्वर्ग काय, मी तुम्हाला 2 3 दिवसापूर्वी सांगितलं की आपल्यावरती आणखी दोन जे लोक आहेत तिकडे जातात, त्यांचे पुण्यकर्म पूर्ण झाल्यावर ते परत पृथ्वी लोकावर येतात. ते त्यांचा जो भगवान इथे तेच म्हणतात की त्यांचे फळ जे मर्यादित आहे आणि अनित्य असतात. आणि देवताचे उपासक देवलोक प्राप्त करतात, देवलोक म्हणजे स्वर्गमध्ये, पण माझे भक्त अखेर माझ्या परमधामाची, परमधाम म्हणजे भगवंताचा जो गोलका वृंद आहे तिथे पोचतात. असा या दोन श्लोकेद्वारा आपल्याला भगवान सांगतात. मला पूर्णपणे न जाणणाऱ्या अल्पबुद्धी लोकांना वाटतं की मी पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण पूर्वी निराकार होता आणि आता व्यक्तित्व धारण केलेले आहे. त्यांच्या अज्ञानामुळे ते माझी अविनाशी आणि अनुपम असे दिव्य स्वरूप जाणू शकत नाही. जसं आपण दुसऱ्या अध्यायामध्ये आपण अभ्यास केला होता, भगवंताला जाण्याचे 3 टप्पे आहेत, जे ज्याला आपण ब्रह्मा, परमात्मा आणि भगवान. तर जे अल्पबुद्धीचे लोक आहेत, जे भगवंता शरीराला जो तेज आहे त्याची पूजा करतात, म्हणजे त्यांना असं वाटतं की भगवान निराकार आहे. तर आता आपण मी तुम्ही सर्वामध्ये कुठेतरी आपल्या सर्वाला एक आकार दिले भगवंताने. आपल्याला रंग वेगळा असू शकतात, प्रत्येक गोष्टीचा एक आकार आहे, जसं पेन आहे, जसं मोबाईल आहे, लॅपटॉप आहे,
ग्लास आहे, हे सर्व बल्ब आहे, ट्यूबलाइट आहे, हे सर्वांचा आकार आहे. असं कसं होऊ शक्य की ज्याने ही पृथ्वी ही सृष्टीची निर्मिती केली तो निराकार आहे आणि आपण सर्वांमध्ये आकार दिले आहे? तर भगवान इथे येस आपल्याला सांगतात की अल्पबुद्धीच्या लोकांना वाटतं की भगवान तर निराकार आहे आणि ते आता व्यक्तित्व धारण केलेले आहे. त्यांना ज्ञानामुळे ते माझे अविनाशी, कारण भगवान आपण चौथ्या अध्यायामध्ये अभ्यास केला तर भगवानाचा जन्म होत नाही. भगवान अविनाशी अविनाशी आहे, ते अवतीर्ण होत आहे. ते आपले भक्ताचा जे अधर्म चालू असते ते धर्माची स्थापना करायला ते अवतीर्ण होत, ते अविनाशी आणि अनुप आणि दिव्य स्वरूप आहे त्यांचं, ते जाणू शकत नाही. असं या श्लोकेद्वारा भगवान आपल्याला सांगतात. पुढे भगवान म्हणतात, मूढ आणि अज्ञानी लोकांना मी कधी प्रकट होत नाही. माझ्या अंतरंग शक्तीद्वारे मी त्यांना अप्रकट राहतो आणि म्हणून मी अजन्म आणि अच्युत असल्या ते जाणू शकत नाही. जसं मी आता थोड्या वेळ सांगितलं की बघ, आज जे मूढ आहे, ज्यांना ज्ञान नाही भगवान कोण आहे, अज्ञान आहे ज्याने आता ज्ञानही गेला नाही, ते कधी भगवान त्यांच्या समोर कधी प्रकट होत नाही. माझ्या अंतरंग शक्तीद्वारा मी त्यांना अप्रकट राहतो आणि म्हणून अजन्म अजन्म म्हणजे भगवान कधी जन्माला येत नाही, ते अवतीर्ण होत आहे. अच्युत अच्युत म्हणजे ज्याचा क्षर होत नाही. आणि अच्युत म्हणजे जेव्हा आपण संकटामध्ये येतात त्यापूर्वीच भगवान, जेव्हा जे आपण भगवान श्रीकृष्ण शरणाला जातात तर ते प्रकट होऊन जातात. ते अजन्म आणि अच्युत ते जाणू शकत नाही असं इथे भगवान सांगतात. पुढे भगवान म्हणतात, अर्जुन मी पुरुषोत्तम भगवान भूतकाळातले घडलेले सर्व काही, घडणार असणारे सर्व आणि भविष्यात काळात घडणार सर्व काही जाणतो. मी सर्व जीवामध्ये जाणतो, परंतु मला कोणी जाणू शकत नाही. आपण चौथ्या अध्यायामध्ये अभ्यास केला होता, जेव्हा भगवद्गीतेचा आपण इतिहास बघितला तर भगवद्गीता भगवंतानी द्वापर युगामध्ये सांगितली. पण आपण अभ्यास केला होता की भगवंतानी ही हे त्रेता युगामध्ये जेव्हा भगवंतांनी विवस्वान, नंतर मनु आणि इक्ष्वाकू यांना दिली होती. तर भगवंत भूतकाळातले घडलेले सर्व काही घडत असणाऱ्या सर्व आणि भविष्य काळात म्हणजे अर्जुनाही सांगितलं होतं की जेव्हा अर्जुनने प्रश्न विचारला की मी आणि तुम्ही समकालीन आहे तर तू भगवद्गीता कशी सांगितली, तेव्हा भगवंतांनी सांगितलं की मी अनेक भूतकाळात हे सर्व घडलेले सर्व काही त्यांना जाणले, परंतु मला कोणी जाणू शकत नाही. भगवान कोण आहे ते जाणू शकत नाही, कारण भगवंताला जो सल्लं जात नाही ते त्यांना प्रकट करत, ते त्यांच्या समोर ते प्रकट होत नाही. असं या दोष श्लोकेद्वारा भगवान आपल्याला सांगतात. येषां त्वन्ति गतं पापं जननं पुण्यकर्मणां ते द्वन्द्वमोहि निर्मुक्ता भजन्ता मा दृढव्रतः. ज्यांनी अ, ज्यांनी या जन्मी आणि पूर्वजन्मी पुण्यकर्म केले आहेत आणि ज्यांचे पापकर्म पूर्णपणे नष्ट झाले ते द्वंद्वरूपी मोहातून मुक्त होतात आणि दृढ निष्ठेने माझ्या सेवेमध्ये ते युक्त होतात. तर या जन्मी आणि पूर्वी जन्मी जसं आपण अनेक जन्म मृत्यू नंतर आपण भगवान कोण आहे ते जाणू शकतात. त्यांचे जन्मी आणि पूर्वजन्मी पुण्यकर्म केले आहेत आणि ज्यांचे पापकर्म पूर्ण झाले, हे पापकर्म म्हणजे आपण भौतिक जगामध्ये तर आपण आपल्याकडे आपण इच्छा नाही तरी आपण वेगवेगळे पाप करतात. ते जे जेव्हा नष्ट होते ते धनरूपान मोहातून मुक्त झालेले आहे. आता त्यांना मोह नाही, कुठल्या जे भौतिक जगाची जे सुखाची इच्छा आहे, इंद्रिय तृप्तीचे वेगवेगळे इच्छा भोगायची असते त्याचे मुक्त असतात आणि ते दृढ निश्चयाने माझ्या सेवामध्ये युक्त होतात. तर ते कोण आहे, ते भगवंताला जेव्हा शरणीला जातात ते ज्यांचे जन्म आणि ह्या जन्म आणि पूर्वजन्माचे ज्याने पाप पूर्ण नष्ट झालेले असतात ते दृढ निश्चयाने जे भगवंता सेवा करतात ते भगवंताला युक्त म्हणजे भगवंताचं जो परमधाम आहे तिकडे पोचू शकतात. असं या श्लोकेद्वारा भगवान आपल्याला सांगतात. म्हणजे जेव्हा आपण ह्या जन्मामध्ये जर आपण सुरुवात केली तर आपण ही एक दोन जन्मानंतर भगवंताची शाश्वत धामला पोहोचू शकतात असं. कारण आतापर्यंत आपण वेगवेगळे आपण पाप कर्मही केले असतील, ते एक जन्मामध्ये ते पूर्ण होणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला एक दोन जन्म तरी लागेल भगवंताचा शाश्वत धाम पोचायला. म्हणून आपण आतापासून पुण्यकर्म भगवंताला शरणीला जायचं खूप गरजेचं आहे असं या श्लोकेद्वारा भगवंत आपल्याला सांगतात. तर याच्यासाठी भगवान आपल्याला एका सुंदर आपण कथाचा आपण श्रवण करूया. तर अ, इथे एका मृगारी नावाचा एका
राक्षस असुर प्रवृत्तीचा मनुष्य होता. तो काय करायचा तर तो रोज सकाळी उठायचा आणि वेगवेगळ्या पशु पक्षी यांना तो मारायचा. कारण त्याचे वडील आणि त्याचे आजोबा पण तेच करत होते. एका वेळी नारद मुनी तिकडे आंघोळ करून तिकडे जंगलामध्ये जात होते. तर त्याने बघितलं की हा जो मृगारी आहे तर तो वेगवेगळ्या पशु पक्षींना मारतो आणि तो आपल्या घरी घेऊन जातो. तर नारद मुनी म्हणतात तू हे काय करतो तर तो म्हणतो की माझ्या घरामध्ये जे उदरनिर्वाहासाठी मला हे सर्व प्राणी मात्राचा वध करावा लागतात. तेव्हा आम्ही आमचं जो कुटुंब आहे ते जगू शकणार. तर तेव्हा नारद मुनी म्हणतात की जर मी तुला तुला जे उदरनिर्वाहासाठी जे काही वस्तूची गरज आहे तर मी ती पूर्ण केली तर तू भक्तीची सुरुवात करेल का. तर तेव्हा नुगारी म्हणतात की मला तर हेच गरज आहे. माझं जे कुटुंब आहे त्यांना जर खायला भेटलं तर मला हे सर्व करायची गरज नाही. तर नारद मुनी त्यांना अ, त्यांना वेगवेगळ्या श्लोका वगैरे देतात. ते भक्ती करायला लागतात, ते यज्ञ करायला लागतात आणि त्यांचा उद्धार करायचा प्रयत्न करतात. तर जेव्हा हा मृगारी हे सर्व प्राणीला पशूंना हे मारायचं बंद करतात आणि यज्ञ वगैरे सुरुवात करतात तर त्यांच्या आजूबाजूच्या गावामध्ये जेव्हा करतात की मृगारी आता पूर्ण बदललेला आहे. त्यांनी भक्ती सुरुवात केली तर अनेक त्यांच्या भेटायला येतात, भेट करायला येतात. कारण आता तो चांगला पुण्यकर्म सुरू केलेले आहे, त्यांनी भक्ती सुरू केली आहे. तर आपण जेव्हा कोणाच्या घरी आपण पूजा वगैरे असतात तेव्हा आपण काही फळ वगैरे घेऊन जातात, थोडे तांदूळ घेऊन जातात. तसंच हा जो नृगारी आहे त्यांच्या घरी आता वेगवेगळे लोक त्यांच्या घरी फळ वगैरे घेऊन सुरुवात करतात. म्हणून आता उदरनिर्वाहासाठी त्याचं सर्व पूर्ण होऊन जातं. तर काही वर्षांनंतर जेव्हा नारद मुनी त्यांच्याकडे बघायला जातात की मी जे काही त्यांना ज्ञान दिले आहे तर तो पूर्णपणे करतो की नाही. तर तेव्हा ते बघतात की आता छोट्या छोट्या मुंग्या पण त्याच्या पायाखाली मरू नये म्हणून तो मुंग्याला एका बाजूला करतात आणि नारद मुनीला स्वागत करतात. म्हणजे जेव्हा आपण भगवंताला शरणले जातात तर आपण कितीही असुर असेल तर आपण आपल्यामध्ये ते भक्ती टाकतात असं भगवान आणि नारद मुनी या दोन चित्राद्वारे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात. म्हणून आपण जे काही आतापर्यंत जे काही आपण पाप प्रतिक्रिया केली आहे ते सोडून आपण भगवंतेला शरणेला गेले तिथं आपण छोट्या मुंग्याला पण आपण मारणार नाही असं या दोन चित्राद्वारे आपण समजून घेऊया. पुढे भगवान म्हणतात पूर्णपणे मतपरायण झालेला जे मला भौतिक सृष्टीच्या संचालक देवताचा नियंत्रक सर्व यज्ञाचा अधिष्ठान भगवन म्हणून जाणतात ते मृत्यू समय सुद्धा मला जाणू शकतात. जसं आपण तिसऱ्या अध्यायामध्ये मिथ्याचारीचा उदाहरण होता राजा भरताचा. तर ते त्याच्यासाठी आणि एका अ, आपले प्रभूजींनी मला प्रश्न केला होता की आपण मृत्यू समय की आपण कसं भगवंताचं शाश्वत धाम पोहोचू शकतात. तर त्याच्यावरती मी सांगितलं होतं की मृत्यूवेळी आपण काय करतात त्याच्यावरती आपला दुसरा जन्म कसं होतं ते आपण जाणू शकतात. तर भगवान इथे या श्लोकामध्ये आपल्याला म्हणतात पूर्णपणे मतपरण झाले ते मला भौतिक सृष्टी संचालक म्हणजे आपण पाचव्या अध्यायामध्ये सांगितलं की भगवान हे आपले जे संचालक आहे आपले हितचिंतक आहे आपले शुभचिंतक आहेत. जर आपण ते जाणून घेतलं तर आपण त्यांना अ, अधिष्ठान म्हणजे यज्ञाचे अधिष्ठान म्हणजे सर्व यज्ञ आहे त्याची जी आहुती देतात ते कोण आहे तर ते आपण भगवान असं जेव्हा आपल्याला ज्ञान नसतं. जसं आपण महाराज युधिष्ठिराने नारद मुनीला प्रश्न केला होता की मी यज्ञ कोणासाठी केला पाहिजे तेव्हा भगवान ते नारद मुनी म्हणतात जेव्हा आपण विष्णूच्या प्रित्यार्पण जे काही आपण यज्ञ करतात आणि जे यज्ञाचे अधिष्ठान कोण आहे भगवान श्रीकृष्ण आहे. जे जाणून घेतात ते मृत्यू समय सुद्धा मला जाणू शकतात. जसं आपण एका मुलाचा आपण उदाहरण घेतला होता की जो 10वी आणि 12वीची परीक्षा द्यायला जाणार आहे तर तो काय पूर्ण वर्ष तो अभ्यास करतो तेव्हाच तो एका चांगल्या प्रकारे तो आपला जो प्रश्न आहे आपला जो प्रश्न आहे तो सोडू शकतात आणि तो चांगल्या मार्काने पास होऊ शकतात. तर मृत्यू समय ही आपली एक परीक्षा आहे. कारण आपण जे काय पूर्ण जीवन केलेलं आहे त्याची परीक्षा आपल्या मृत्यू समय होतात. म्हणून भगवान म्हणतात की जे अ, मला भौतिक सृष्टीचे संचालक देवता नियंत्रक सर्व यज्ञाचा अधिष्ठान भगवान म्हणून जाणतात मृत्यू समय सुद्धा ते मला जाणू शकतात. तर याच्यावरती खूपच सुंदर असा आपला उद्याचा अध्याय आहे. त्याच्यावरती मृत्यू समय आपण काय केलं पाहिजे
त्याच्यासाठी आपण काय तयारी केली पाहिजे हे आपण उद्या अभ्यास करूया. इथेच आपला हा 7वा अध्याय पूर्ण होतो.